म्हणजे या धारावी पुनर्विकास प्रकल्प जो चालू आहे त्याचा नेमका संबंध काय आपल्या ईशान्य मुंबईशी, आपल्या मुलुंडशी, आपल्या भांडूपशी नेमका आपला संबंध काय? या धारावी पुनर्वसनाच्या नावाखाली जगातला सर्वात मोठा लँडस्केप हा मुंबईमध्ये सुरू आहे. 128 एकर देवनारची जागा, 130 एकर मालाडची जागा, 250 एकर मुलुंड भांडूप विक्रोळीच्या मिठागरांच्या जागा, MMRDAच्या जागा, तुमच्या कुर्ल्याची मदर डेअरीची जागा, अशा हजारो एकर जागा या पुनर्वसनाच्या नावाखाली अदानी उद्योग समूहाला देण्यात आलेल्या आहेत. मग हीच जागा नेमकी का निवडली गेली? अजून मुंबईमध्ये दुसरी कुठेच जागा नाही? नाही, मुळात तुम्ही विषय लक्षात घ्या की धारावी ही स्वतःच धारावीचा जो एरिया आहे हा 650 पेक्षा जास्त एकर मध्ये. सो धारावीचं पुनर्वसन हे धारावीमध्येच होऊ शकतं. नक्की किती घरं बांधली जाणार? काही तुमच्याकडे आकडे वगैरे आहेत का? काल जो RTIचं उत्तर मला मिळालं त्याच्यामध्ये असं आलेलं आहे की अजूनपर्यंत धारावीचा मास्टर प्लॅन हा सरकारकडनं मंजूर करून आलेलाच नाहीये आणि हा स्वतः DRP कडेच नाहीये. सो त्याच्यामुळे माहितच नाहीये की कुठे घरं बांधल्या जाणार आहेत, रिहॅब कुठे, सेल कंपोनेंट्स कुठे, काहीच माहिती नाही. ह्याच्या आधी सुद्धा जेव्हा धारावीचा विकास करणार होते तेव्हा धारावीकरांना 500 स्क्वेअर फीटाची घरं दिली जाणार होती आणि धारावीतच दिली जाणार होती. मग आता काय झालंय की आता तुम्ही धारावीकरांना बाहेर टाकतायत. हे जे काही अपात्र धारावीकर आहेत म्हणजे 2000च्या नंतरची घरं बांधल्या गेलेली आहेत किंवा पहिला मजला, दुसरा मजला याच्यावरची जी धारावीकर आहेत त्यांना सगळ्यांना धारावीच्या बाहेर फेकण्याचा हा घाट आहे.